दीपाली। तर मी आज मीशोचे खूप सारे ब्लाउजेस घेऊन आलेले आहे तुमच्यासाठी। तर आता फेस्टिवल चालू होणार आहे आणि आपल्याला डिझायनर ब्लाऊज वेगवेगळे ब्लाऊज लागतच असतात। तर त्याच्यासाठी मी खूप सारी व्हरायटी आणलेली आहे। तर काही पॅडेड ब्लाऊज आहे, काही नॉन पॅडेड ब्लाऊज आहे, काही फ्रंट ओपन आहे तर काही बॅक ओपन आहे। तर मी आज फक्त पॅडेड ब्लाऊज दाखवणार आहे आणि त्यात पण बॅक ओपनचे दाखवणार आहे आणि बाकीचे उद्याचे व्हिडिओ दाखवणार आहे। तर चला चालू करूया आपला व्हिडिओ। तर पहिला ब्लाऊज आहे हा, जो ब्लॅक कलरचा आहे, सिक्वेन्स वर्क मध्ये आहे आणि वेलवेट फॅब्रिक आहे त्याचं। आणि तो काही त्याची प्राइस तुम्ही बघू शकता। आणि हे सगळे जे आहेत ते अंडर 250 आहे। तर चला बघूया। तर हा आहे पहिला ब्लाऊज, ब्लॅक कलरचा आहे, कोणत्याही साडीवर मॅच होऊ शकतो, काहीच अडचण नाही। आणि जर डिझायनर साडी किंवा पार्टीवेअर साडी असेल तर त्याच्यासाठी एकदम उत्तम आहे हा ब्लाऊज। मी माझा हा ब्लाऊज कमीत कमी 2-3 साडींवर मॅच होतो आणि मी हा वापरलाय खूप वेळा। आणि त्याला असं बॅक ओपन आहे, बॅक ओपनिंग आहे, मी वापरलाय त्याच्यामुळे ते काढलंय मी। तर बॅक ओपन आहे, त्याला अशी नॉड पण भेटते छोटीशी बॅक साईडनी आणि त्याला पॅड पण आहेत। तुम्हाला जर लागत नसले तर तुम्ही हे काढू सुद्धा शकता। आणि त्याची स्लीव्ज आहे, ही 3/4 क्वार्टर स्लीव्ज आहे। वेलवेट फॅब्रिकचा आहे, खूप छान आहे आणि खूप छान दिसतं हे ब्लाऊज। त्याच्यानंतर दुसरं ब्लाऊज आहे हे पिंक कलरचं, जे खूप साऱ्या साडीवर मॅच होतं। शक्यतो व्हाईट कलरच्या साडीवर खूप छान वाटतं ते। आणि मी शक्यतो व्हाईट कलरच्या साडीवर वापरले जास्त ते। आणि स्काय ब्लू कलरच्या साडीवर पण खूप छान वाटतं। त्यानंतर तुम्ही जर अशी पोपटी कलरची साडी असेल त्याच्यावर पण खूप छान वाटतं आणि भरपूर साड्यांवर मॅच होऊन जातो तो ब्लाऊज। आणि त्याची किंमत पण कमी किमतीत आहे आणि वर्क पण छान आहे त्याच्यावर। वर्क छान आहे, एकदम छान वाटतो आणि एकदम असं डिझायनर लुक देतो तो। आणि त्याला पण पॅडेड आहे, पण मी त्याचे पॅड काढून ठेवले, मला मी घातला होता तो एकदा, त्यामुळे त्याचे पॅड काढून ठेवलेले आहे। तर हा फ्रंट ओपनचा आहे ऍक्च्युली, तो फ्रंट ओपन मध्ये आला आणि ह्याच्यावर अशी डिझाईन्स आहे गळ्यांवर, हे चमकते थोडस। हा, आणि 3/4 क्वार्टर स्लीव्ज आहे आणि स्लीव्ज वर पण खूप छान वर्क आहे, गोल्डन कलरचं वर्क आहे, असे छोटे छोटे फ्लावर्स आहे, खूप छान वाटतं ते फ्लावर्स वगैरे। आणि हे असा बॅकचा मोठा असा गळा आहे आणि हे असे गोंडे पण त्याला छान। आणि ह्याला आहे ना हे कप होते, पण मी ते काढून टाकले, मला नव्हते लागत त्यामुळं। आणि असा खूप छान ब्लाऊज आहे, तुम्हाला आवडेल आणि कोणत्याही साडीवर मॅच होऊन जाईल। त्याच्यानंतर तिसरा ब्लाऊज आहे, तो मरून कलरचा आहे। त्यात मी 2 कलर मागवलेले आहे, त्यात एक व्हायलेट कलर पण मागवलाय आणि एक मरून कलर पण मागवलाय आणि ते सध्या खूप ट्रेंडी पण आहे ते ब्लाऊज सध्या, त्यामुळे त्यातला हा रेड कलर बघू। हा रेड कलर आहे, रेड म्हणजे पूर्ण रेड पण नाहीये, थोडासा मरून मध्येच मोडतो तो। 3/4 क्वार्टर स्लीव्ज मध्ये पण आहे, स्लीव्ज वर ही अशी डिझाईन आहे गोल्डन कलरची, पूर्ण जरीचं वर्क सारखं आहे। हा फ्रंट आहे आणि हा बॅक आहे, बॅकला हुक आहे त्याची, मी काढली त्याची हुक ऍक्च्युली। बॅकला हुक आहे, लटकन पण भेटतात मस्त आहे असे ब्लाऊजचेच। आणि हे असे पॅडेड ब्लाऊज आहे हा। त्याच्यानंतर त्यातलाच हा व्हायलेट कलर एक आहे, हा मला खूप जास्त आवडलाय, कारण हा खूप साड्या साड्यांवर मॅच होतो आणि असं उठून दिसतो ना मस्त पैकी, खूप छान वाटन तुम्हाला तो। आणि
हा असा कलर आहे त्याचा, मस्त इतका लाईट असा डार्क कलर आहे, छान दिसतो हा कुणाला बी. सेम त्याच्यासारखीच डिझाईन आहे याच्यावर, सेम आहे सगळंच, सेम डिझाईन आहे. बॅक पण सेम आहे त्याच्यासारखंच. इथं बॅकला हुक आहे ओपन करायला आणि पॅड पण आहे. त्याच्यानंतर पुढचा एक ब्लाऊज आहे, तो पण व्हायलेट कलरचाच ब्लाऊज आहे आणि तो सिल्वर वर्क मध्ये बोलवलाय मी, कारण माझ्या काही अशा ऑर्गेन्झा साड्या आहे किंवा जिम्मीचूच्या साड्या आहे ज्याच्यावर सिल्वर वर्क आहे, पण त्याचे ब्लाऊजचे जे स्लीव्ज असतात ना त्या खूप छोटे होतात शिवल्यावर, त्यामुळे मला काही ते आवडत नाही. त्याच्यामुळे मी 3rd क्वार्टर स्लीव्ज मागितलेले आहे आणि ते खूप छान आलंय तसं ब्लाऊज. ते असं ब्लाऊज आहे, फ्रंट ओपनिंगचं आहे, ते फ्रंट ओपन आहे त्याला आणि याची 3rd क्वार्टर स्लीव्ज आहे. हे असं मस्तपैकी सिल्वर कलरचं थोडंसं वर्क आहे त्याला, जरीचं आहे, थ्रेड वर्कच आहे ते. आणि हा असा बॅक आहे, मस्त खूप छान बॅकचा गळा आहे त्याचा, गोल राऊंड अशी सिल्वर कलरची त्याला नॉड आहे. खूप छान दिसतो हा ब्लाऊज घातल्यावर, मी ट्राय करून बघितलाय, खूप छान वाटतोय. आणि पुढचा ब्लाऊज हा आहे जो ग्रीन कलरचा आहे, सिक्वेन्स आहे त्याला असा आणि थोडंसं कॉटन फॅब्रिक मध्येच आहे आणि पॅडेड आहे वरून. 3rd क्वार्टर स्लीव्स पण त्याला येतात आणि छान आहे, मस्त आहे. आणि त्याला बॅक ओपनिंग आहे, एकदम मस्त आहे, सिंपल सोबर, खूप छान वाटतं हा अंगावर. हे बघा असं आहे, त्याला इथं थोडीशी बलून स्लीव्स टाईप आहे. तुम्हाला जर वाटत असेल ना थोडंसं बलून आहे, जास्त नाही आहे. हां हे बघा थोडंसंच बलून स्लीव्ज आहे. स्लीव्ज भरपूर मोठ्या आहे, ज्यांना छोट्या स्लीव्ज आवडत नाही ना त्यांच्यासाठी एकदम उत्तम आहे, मस्त आणि मस्त पूर्ण कॉटन मध्ये हा. त्याचा फ्रंट आहे खूप छान आहे, व्ही नेक मध्ये आहे त्याचा थोडासा, आणि असा बॅक आहे, बॅक पण व्ही नेक मध्ये आहे आणि बॅक हुक आहे त्याला, नॉड पण दिलेली आहे खूप मोठी भरेशची आणि त्याला पॅड पण दिलेले आहे मस्त. त्याच्यानंतर पुढचा ब्लाऊज हा आहे जो ब्लू कलर मध्ये आहे आणि खूप छान आहे, मस्त आहे, मला पण खूप आवडला, मस्त वाटतो, तो जरा ट्रेंडिंग पण चालू आहे. हे असा ब्लाऊज आहे, तो मस्त व्ही नेक मध्ये आहे, डार्क ब्लू कलर आहे, डार्क. हे असं आहे, नवीन आहे, नवीन काहीतरी आहे. हा स्लीव्ज आहे, 3rd क्वार्टर स्लीव्जच आहे त्याच्यावर आणि बॅक हे अशी मस्त, ह्या इथं हुक आहे मस्त, वरती वरती हुक आहे, त्यानंतर इथं खाली पण हुक आहे त्याला, वरती आणि खाली दोन्ही साईडला हुक आहे आणि इथं खाली छोटंसं बो दिलेला आहे छोटासा मस्त मागून आणि छान वाटतो हा, थोडासा कॉटन मध्ये पण आहे, आतलं फॅब्रिक अस्तर पण चांगलं आहे, मस्त आहे, कार्ड पण दिलेला आहे, खूप छान वाटतो आणि आतून टोचत नाही काय नाही, एकदम भारी वाटतो तो, एकदम हा मस्त असा ब्लाऊज आहे. तुम्ही नक्की ट्राय करा यातले ब्लाऊज. आणि उरलेले ब्लाऊज जे आहेत ना मी ते पार्ट 2 मध्ये टाकते, कारण खूप मोठा व्हिडिओ होईल हा, कारण खूप सारे ब्लाऊजेस आणलेले मी, तर भरपूर सारे ब्लाऊज उरलेले आहे, तर तुम्ही पार्ट 2 नक्की बघा. आणि यातले ब्लाऊज मी खाली टॅग केलेले आहे, डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे, ते तुम्ही बघा. आणि जर तिथं नाही तुम्हाला भेटले तर मला कमेंट करा, मी तुम्हाला लिंक पाठवेल, नाहीतर माझं इंस्टाग्राम चॅनल आहे, मी त्याची लिंक खाली देते, त्यावर तुम्ही मला फॉलो करा आणि इंस्टाग्रामवर लिंक पण देते मी वाटले तर. आणि खूप सारे ब्लाऊजेस आहे अजून, तर पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटू. आणि तुम्हालाही माझं कलेक्शन कसं वाटलं हे लिंक कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगा आणि मला फॉलो जरूर करा. धन्यवाद.